कुकडेश्वर महाराज की जय। कुकडेश्वर महाराज की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। हो. आणि आता डीपीसी मधून तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे पालकमंत्री आजदानी जवळपास 2.25 कोटी रुपये इथे दिलेले आहेत. तर ते GST वगैरे कट करून त्याची फिगर काहीतरी 2 कोटीपर्यंत होती. तर याच्यामध्ये आता काय केलं आपण, मेन या मंदिराच्या परिसरातलं जे पुरातन जसं होतं तशा प्रकारचं इथे दगडी भिंत असणार आहे, एक दगडी पिचिंगचं इथं फ्लोर असणार आहे आणि प्लस ह्या मंदिराचं स्ट्रेंथनिंग करणार आहे थोडंसं. आता आपल्याला तुम्हाला सजेस्ट केल्याप्रमाणे जो कळस आहे ते कळसाचे 3 ड्रॉइंग्स त्यांनी काहीतरी फायनलाइज केले की त्या दशकात कसे कसे असतील. पण आधी हे स्ट्रेंथनिंग करणार आहे, याचं ऑडिट करणार आहे आणि त्या स्ट्रेंथला किती मोठा कळस कसा टिकू शकतो मेन कसं आहे, कळसच नव्हता. हे पुरातत्व विभागाचं आहे. आता स्थानिकांचं म्हणे कळस पाहिजे. आता स्थानिक लोक काय म्हणाले, मी हेमाडपंथी असे डिझाईन आणून दाखवतो यांच्या पुरावे, तर ते एक जरा लवकर ते पुरावे दिलेत त्यांनी. पहिलं पण या मंदिराचे जुने पुरावे आहेत ना ते पण दिले. मग तसं असेल तर त्याला मान्य करायला लागेल. मान्य करावं लागेल. याचं पहिलं स्ट्रेंथनिंग करणार आहे त्याच्यानुसार कितपत कळस किती मोठा करतो.